कशी दिली भाजी? 10 काय? 10 रुपयाला एक गट्टी असं म्हणायचं. कशी दिली? 10 रुपये का? अरे वा, छान छान छान. पावभाजी. तू काय खाते? गुलाबजाम. अरे वा वा वा, कसे छान आहे. अरे वा, हे सुका आणलंस. गुलाबजाम कसे दिलेस? 10ला 3. मग मी 2 डिश घेतल्या तर किती पैसे होतील? मोठ्याने बोल ना. हा छान. अरे वा वा, आणलं तुकडे. अरे वा, पावभाजी तू घेतलीस का विकायला आणली? घेतली आहे. कशी घेतली? मम्मीने आणली. बर. अरे वा वा वा. अरे वा, छान. सरांना काय आणलं? पावभाजी आणली का? कशी दिली पावभाजी? खूप छान आहे, गरम गरम एकदम. अरे कशी डिश? 20 रुपये प्लेट. 20 रुपये प्लेट. हा. मी 3 प्लेट घेतल्या. किती पैसे होतील? 60 रुपये होतील. आणि 100 रुपयात किती प्लेट येतील? 5. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हेच व्यावहारिक ज्ञान मुलांना झालं पाहिजे. त्याच्यासाठी हा आनंदी बाजार. आपण पालक म्हणून काय सांगू शकता? खूप छान वाटतंय. मुलांबरोबर आम्हाला आज लहान झाल्यासारखं वाटतंय आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद मुलांना घेता येतो. त्याच्यासोबत त्यांना व्यावहारिक ज्ञान सोबत आम्ही एक मजेदार गेम पण ठेवलाय मुलांची बौद्धिक कला वाढवण्यासाठी. म्हणजे जसं यात्रेमध्ये गेम्स असतात खाणे वगैरे. जरा थोडं प्रात्यक्षिक दाखवा ना गेमचं. वेदिका काय कर ना. मनोरा नाचायचा. हां, 5 रुपये ठेवायचे मनोराचा. तो जर मनोरा एका संधीत करता आलं तर चांगली गोष्ट, दुसरी संधी मिळेल. आणि नाही करता आलं तर पैसे आम्हाला, करता आलं तर तुमचा पैसे तुम्हाला देतात. अरे वा, छान छान. अरे वा, झाले का? नाही झाले का अजून? काय झालं ना. पावभाजी आहे का? काय आरामदानी काय ठेवलंय? काय ठेवलंय? चिवडा. उपवासाचा चिवडा. हां, अरे वा, छान. कशी प्लेट? इकडं काय आहे? चणा चाट. बरं, 10 रुपये का? हां, मला 3 प्लेट घ्यायच्यात. किती पैसे होतील? 30 रुपये. अरे वा, छान छान. आणि मी तुला जर 100 रुपये दिले तर मला पाठीमागे किती पैसे देशील? असं कसं? बरोबर, छान. घाईने नाही करायचा हिशोब बरं का. वेलकम जाधव मॅडम, वेलकम. धन्यवाद. बाजार करायला आले का? हो, बाजार पिशवी कुठे आहे?
पिशवी अचानक सांगितल्यामुळं नाही राहिले. आता पिशवी पण विकत घेणार आहे बाजारात. असं आहे का? छान छान. बाजारला भेट देत असताना शाळेच्या मुख्याध्यापिका हडवळे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याशी जरा बातचीत करूया. मॅडम, तुमच्या शाळेत आज आनंदी बाजार भरलेला आहे, काय सांगाल याबद्दल? आमच्या जिल्हा परिषद वस्तू नंबर 2 शाळेमध्ये हा बाजार आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबरच पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी हा बाजार भरलेला आहे. या ठिकाणी विविध प्रकारचा भाजीपाला आणि खाऊ गल्ली या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याला ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. मुलांचं व्यवहार कौशल्य त्यामुळे विकसित करण्यामध्ये या बाजाराचा आम्हाला निश्चितच उपयोग होईल. धन्यवाद मॅडम, खूप छान. एकत्र घ्या ना, काय घेताय? बोला, कसं दिलंय? प्लेट कशी दिली? 10ला. अरे वा वा वा, संपत आलंय का? हो ना, छान छान छान, मस्त. कशी दिली? 10 रुपये का? मी 2 भाज्याची गाठी घेतली, किती पैसे होतील? आणि हा वाटा कसा दिला? बरं, मला एक वाटा दे आणि एक भाज्याची गाठी दे. पिशवी आहे का तुझ्याकडे? पिशवी आहे का? आणि मी जर तुला 50 रुपये दिले तर मला किती पैसे परत देशील? कॅरी बॅग नाही, बरं टाकायची. कॅरी बॅग आणायची ना बाळा जरा. हां, बरं. लिंब कशी दिली? मोठ्याने बोलून जरा. हां का, कशी ठेवली? मला एक प्लेट आहे ना. आणि मी जर 2 प्लेट घेतल्या तर मला किती पैसे द्यावे लागतील? आणि मी तुला 100 रुपये दिले तर मला किती पैसे परत देशील? मी 2 प्लेट घेतल्यावर. आणि व्हेरी गुड. नाव सांग तुझं. अरे वा, तू पेंटमेंटची नाहीस का? अरे वा, छान छान, व्हेरी गुड. काय वाटलं तुला? काय वाटलं? तुला काय वाटलं हा सगळा बाजार भरल्यावर? किती रुपयाची तुझी विक्री झाली साधारण? अरे वा, छान. कसं वाटलं तुला? कसं वाटलं? खूप छान वाटलं ना. आपला माल विकला गेल्यावर काय वाटतं तुला? छान वाटलं ना. व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती पैसे मिळाले तुला? बघू देत आम्हाला. अरे वा वा वा, भरपूर चांगला सांगलाय. मोजून आम्हाला सांगणार का? पैसे विक्री झाली आज, तुला किती फायदा झाला, तुला किती खर्च आला, हे सगळं हिशोब करून आम्हाला उद्या सांगायचं शाळेत येऊन. चालेल ना? अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान छान. अरे वा, आणि एकच वाटा घेतला मी, 50 रुपये तुला दिले, मला परत किती पैसे देईल? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नंबर 2 मुलींची शाळा या ठिकाणी आज आनंदी बाजार भरलेला आहे. आम्ही सर्वजण खरेदीसाठी या बाजारात आलेलो आहोत. शिक्षकांचं याबद्दलचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. माझ्याबरोबर आहेत आव्हाड मॅडम. आणि हा बाजार का भरवण्यात आला, उद्देश काय, हे आपल्याला त्या सांगतील. नमस्कार. आपण मुलांना पुस्तकी ज्ञान देतो, लेखन, वाचन, गणिती क्रिया हे सगळं शिकवतो. परंतु पूर्वीपासूनच शांतिनिकेतन, रवींद्रनाथ टागोरांचा असो किंवा सावित्रीबाईंच्या शाळांमध्येही तंत्र शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण दिलं जायचं. याचाच
पुढचा भाग म्हणून किंवा त्यांच्या पावलावर पाऊल टाकत म्हणून आपल्याही शाळेत मुलींना आपण व्यावसायिक शिक्षण देता यावं, तंत्र शिक्षण द्यावं आणि व्यवहारिक ज्ञान कळावं, याच्यासाठी हा बाजार भरवलेला आहे. त्यामध्ये मुलींनी बऱ्याच जणींनी भाज्या, खाऊ गल्ली, तसेच वेगवेगळे पदार्थ आणले होते आणि हे सगळे काय करण्यात आले, त्यांना विकून त्यातून कशा प्रकारे व्यवहार चालतो आणि बाजार कोणत्या पद्धतीने चालतो व्यवहार ज्ञान यातून मिळतं. खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण खूप